गार्गी आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। पुरुषांसाठी खूप लिमिटेड ऑप्शन आहेत। जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे की फार लिमिटेड ऑप्शन स्टायलिंगसाठी पण आहे, कॅज्युअल फॉर्मलसाठी शर्ट आणि पॅन्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला मिक्स मॅच करायचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला पार्टीज, तुम्हाला तुमचे फॉर्मल्स इव्हेंट, कॅज्युअल इव्हेंट अटेंड करायचे आहेत, तर त्याच्यामध्ये थोडंसं स्टँड आउट करायला खूप साऱ्या इन्फॉर्मेटिव्ह टिप्स मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। माझी एक रिक्वेस्ट आहे की पहिला आधीचा व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यामध्ये खूप साऱ्या स्टायलिंग टिप्स आहेत ज्या तुम्हाला युजफुल होतील फॉर्मल वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी, जेणेकरून तुम्ही तुमची स्टायलिंगमध्ये जास्त इम्प्रोव्हायझेशन्स करू शकतात। आता आजचा विषय असणार आहे हा कलर कॉम्बिनेशनमध्ये। खूप वेळा असं होतं की खूप महागातले कपडे जरी घेतले किंवा खूप साधे स्वस्तातले जरी कपडे घेतले तरी पण जिथे फसतं, जिथे पुरा लुक फसतं तो असतो कलर कॉम्बिनेशन। तर परफेक्ट कलर कॉम्बिनेशन्स, मी असं नाही बोलत की हेच परफेक्ट कॉम्बिनेशन्स आहेत, ह्याच्यात तुम्ही व्हेरिएशन्स करू शकतात मी जे लुक दाखवते, पण बेसिक कलर कॉम्बिनेशन मी तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। 5 बेसिक कलर कॉम्बिनेशन्स, ह्याच्यावरती तुम्ही तुमच्या मर्जीने तुमच्या आवडीनिवडीनुसार इनोव्हेशन्स करू शकतात। या 5 लुकमध्ये आपण फक्त आणि फक्त कलर कॉम्बिनेशन विषयीच बोलणार आहेत। या संपूर्ण लुक्समध्ये काही फॅब्रिकचे टेक्स्चर पण आहेत, मी तुम्हाला वेळोवेळी मेन्शन पण करेल ते फॅब्रिकचे टेक्स्चर, पण संपूर्ण फोकस हा तुम्ही कलर कॉम्बिनेशनवरती घ्या। मी कशा पद्धतीने कलर कॉम्बिनेशन्स दाखवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला तुमच्या एव्हरीडेची स्टायलिंग इम्प्रूव्ह करायला हेल्प होईल। संपूर्ण लुक तर तुम्ही काळजीपूर्वक बघाच, पण स्पेसिफिकली मी तुम्हाला सांगेल लुक नंबर 5, जो लुक नंबर 5वा आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगेल। थोडीशी हटके कॉम्बिनेशन आहेत, थोडासा पॅन्ट्समध्ये वेगळा आहे, शर्ट वेगळा आहे, कलर कॉम्बिनेशन पण बघा आणि त्याची स्टायलिंग पण बघा। आत्ताच्या जनरेशननुसार आत्ता जो कोरियन कल्चर चालू आहे त्या कोरियन कल्चरला इन्स्पायर होऊन फॉर्मल्समध्ये पण थोडेसे व्हेरिएशन झालेले आहेत। शेवटचा लुक नक्की बघा, ज्याच्यामध्ये कोणता व्हेरिएशन किंवा कोणता ट्रेंडिंग फॅशन आहे तो तुमच्या एक्झॅक्टली लक्षात येईल। चला तर मग स्टार्ट करूया आपला लुक नंबर पहिला। आता ह्या पहिल्या लुकमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्टली दाखवते। मी व्हाईट कलरचं शर्ट आणि ब्ल्यू चिनोचं कॉम्बिनेशन केलेलं आहे। आता व्हाईट शर्ट फार वर्सटाईल आहे। व्हाईट शर्ट ब्लॅक ऑब्व्हियसली पॅन्ट बरोबर जातो, ग्रे पॅन्ट बरोबर जातो, बेज कलरच्या पॅन्ट बरोबर भरपूर व्हेरिएशन्सने आपण व्हाईट शर्ट स्टाईल करू शकतो, पण मी तुम्हाला या लुकमध्ये नेव्ही ब्ल्यू कलरची चिनोज बरोबर हा शर्ट स्टाईल करून दाखवलेला आहे। आता ह्या शर्ट आणि पॅन्ट बरोबर तुम्ही बघू शकता तर मी ब्राऊन कलरचं कॉम्बिनेशन्स केलेलं आहे। हे कॉम्बिनेशन्स या लुकला खूप चांगल्या पद्धतीने कॉम्प्लिमेंट करतो आणि खूप छान स्टँड आउट करू शकतात। रेग्युलर कलरपेक्षा हा कलर थोडासा वेगळा जातो। खूप छोट्या डिटेलिंग्स ह्या लुकमध्ये आहे, तुम्ही जर त्या गोष्टी नोटीस केल्या तर तुमचं स्टायलिंग आणि तुमचं प्रेझेंटेशन खूप छान इम्प्रूव्ह होऊ शकतं। आता हा लुक दुसरा, यामध्ये मी ब्ल्यू कलरच्या शर्ट बरोबर ग्रे कलरची ट्राउझर पॅन्ट स्टाईल केलेली आहे। ही प्रॉपर फॉर्मल पॅन्ट आहे, ह्याच्याबरोबर हे डार्क नेव्ही ब्ल्यू कलरचं शर्ट आहे। आता नेव्ही ब्ल्यू कलरच्या हे डार्क नेव्ही ब्ल्यू कलरचं शर्ट आहे। ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर लाईट ब्ल्यू कलरचं पण एक शर्ट मी स्टाईल कसं करायचं, काय डिटेल्स आहेत ते सगळे तुम्हाला दाखवलेले आहेत आधीच्या व्हिडिओमध्ये। आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये डार्क ब्ल्यू कलरचं शर्ट आणि ही ग्रे कलरची पॅन्ट, ह्याच्याबरोबर हे ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन्स केलेले आहेत। तुम्ही परत एकदा डिटेलिंगमध्ये बघू शकता तर कॉलरच्या इथली बटन्स थोडेसे ओपन आहेत, अगेन स्लीव्स छान रोलअप करून फोल्ड केलेले आहेत, अगेन खूप छान पद्धतीने टक इन केलेलं शर्ट आहे, बेल्टचा कॉम्बिनेशन, शूटचा कॉम्बिनेशन एक परफेक्टली मॅच होतो। सो हा झाला माझा लुक नंबर दुसरा। अशा लुक्समध्ये पण तुम्ही खूप छान पद्धतीने क्राऊडमध्ये स्टँड आउट होऊ शकतात। आता हा लुक नंबर तिसरा बघा, ह्याच्यामध्ये मी हा मिलिटरी ग्रीन कलरचा शर्ट ट्राय केलेला आहे। हे असे डस्टी टोनवाले शर्ट जे असतात ना त्या माणसांना किंवा पुरुषांना खूप छान पद्धतीने मेनली लुक देतात। ह्याच्याबरोबरच मी ही लाईट बेज कलरची पॅन्ट ट्राय केलेली आहे। कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकतात, ह्या कॉम्बिनेशनला पूर्ण करण्यासाठी ब्राऊन कलरचा बेल्ट आणि अगेन ब्राऊन कलरचेच फुटवेअर म्हणजे शूज मी ट्राय करायला दिलेले आहेत। सोबतच एक छान ब्राऊन कलरची लेदरची बॅग घेतलेली आहे आणि हा असा
परफेक्ट लुक आहे ऑफिससाठी, जिथे तुम्ही ऑफिसमध्ये खूप छान पद्धतीने फ्लॉन्ट करू शकतात आणि ॲट द सेम टाईम क्राऊडमध्ये स्टँड आउट करायलाही हा लुक तुम्हाला खूप हेल्प करू शकतो. आता हा लुक नंबर 4. लुकमध्ये मी स्टाईल केलेला आहे हा ग्रे कलरचा शर्ट. हा ग्रे कलरचा शर्ट जागतिक सेफ कलर मानला जातो. आता मी असं का म्हणते त्याचं मी डिटेल्समध्ये सांगते. हा ग्रे कलरचा शर्ट हा सगळ्या स्किन टोनवरती खूप इझिली आणि खूप छान पद्धतीने जातो. आता स्किन टोनवरती जातो म्हणजे नक्की काय, तर स्किन टोन, अंडरटोन ह्याचा मी डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये ऑलरेडी दिलेला आहे. तो फक्त बायकांसाठीच नाही आहे, ऑल ओव्हर सगळ्यांसाठी आहे. म्हणजे पुरुषही तो व्हिडिओ बघू शकतात. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण देते आणि वरती पण व्हिडिओची लिंक देते. तुम्ही जाऊन तो आधी क्लिक करा, म्हणजे अंडरटोन, स्किन टोन ह्याच्यातला तुम्हाला फरक समजेल आणि कोणत्या आपल्या टोनच्या हिशोबाने, आपल्या स्किन टोनच्या हिशोबाने कसे कसे स्टायलिंग करायचे, कोणते कोणते कपडे निवडायचे, कोणते कोणते कलर निवडायचे हे तुम्हाला इझिली समजेल. सो असा हा जागतिक मान्यता असलेला ग्रे कलर, या ग्रे कलरबरोबर मी ही ब्लॅक कलरची ट्राउझर पॅन्ट, अगेन टेलर फिट पॅन्ट ही ट्राय केलेली आहे. त्याच्याबरोबर अगेन मी ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशनच केलेलं आहे. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, ह्याच्या आधी मोस्टली ॲक्सेसरीज ह्या गोल्डन होत्या. आता ह्या लुकमध्ये मी सिल्वर ॲक्सेसरीज ट्राय केलेल्या आहेत. गळ्यामध्ये एक छान सिल्वर चेन, तर सेम सिल्वरचं कड हातात दिलेलं आहे ट्राय करायला आणि सेम रिंग. सो अशा ह्या डिटेलिंगमध्ये जेव्हा आपण फोकस करतो त्यावेळेला आपण इझिली स्टँड आउट करू शकतो क्राऊडमध्ये. खूपदा काय होतं, पुरुषांमध्ये जास्त व्हरायटी नसते कलर बरोबर खेळायला, पण ह्या डिटेलिंगमध्ये जर तुम्ही लक्ष दिलात तर तुम्ही नक्की क्राऊडमध्ये स्टँड आउट होऊ शकता. आता हा लुक नंबर 5. ह्याचं कलर कॉम्बिनेशन बघाच, पण त्याच्यासोबत मला तुम्हाला ह्याच्या स्टायलिंग डिटेल्सवरती फोकस करावासा वाटतो. स्टायलिंग डिटेल्स म्हणजे काय, तर ही जी पॅन्ट आहे याला बुरखा पॅन्ट किंवा प्लीटेड पॅन्ट पण म्हणतात. जुन्या काळची स्टाईल ह्याच्यामध्ये दिसते, कारण ह्याला ओल्ड स्टाईल पण म्हणतात. सो ही अशी पॅन्ट आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे. जास्त ही पॅन्ट कोणी घातलेली सहसा दिसत नाही, पण तुम्ही ही पॅन्ट नक्की ट्राय करा आणि तुमच्या क्राऊडमध्ये थोडंसं स्टँड आउट करू शकालच ह्या पॅन्टने. ह्या पॅन्टबरोबर मी आता जे शर्ट ट्राय करायला दिलेलं आहे ते ब्लॅक कलरचं लायक्रा फिटिंग शर्ट आहे. आता लायक्रा फिटेड शर्ट म्हणजे जे थोडंसं स्ट्रेच होतं असं फिटेड शर्ट आहे, जे दंडाच्या इथे थोडंसं टाईट फिटिंगला आहेत. असे जर शॉर्ट स्लीव्सचे शर्ट तुम्हाला घालायचे असेल तर एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की दंडाच्या इथे ना त्यांची फिटिंग खूप छान पद्धतीने बसली पाहिजे. तुम्हाला त्यासाठी बायसेप्सवरती थोडं जास्त मेहनत करावी लागेल. तर असे शर्ट त्या लोकांना खूप छान दिसतात ज्यांचे दंड खूप छान मजबूत असतात. तर अशा शर्टबरोबर मी ही जी पॅन्ट स्टाईल केलेली आहे त्यामुळे थोडासा लुक ॲडव्हान्स जातो, थोडीशी फॅशन ॲडव्हान्स होऊन जाते आणि इझिली तुम्ही क्राऊडमध्ये स्टँड आउट करू शकतात. तुम्हाला स्टँड आउट करण्यासाठी फार डिटेलिंग्सकडे लक्ष द्यावंच लागेल, कारण जसं आमच्यासाठी साडी, फॉर्मल पॅन्ट, जम्पसूट भरपूर प्रकार आहेत आम्हाला क्राऊडमध्ये स्टँड आउट होण्यासाठी, स्पेशली बायकांचं बोलते आहे. पण पुरुषांसाठी फक्त ह्या काही डिटेलिंग्स आहेत ज्याच्यामुळे पुरुष हे क्राऊडमध्ये स्टँड आउट होऊ शकतात. सो ह्या डिटेलिंग्सकडे लक्ष द्या आणि तुम्ही तुमची स्टायलिंग इझिली इम्प्रूव्ह करू शकतात. आत्तापर्यंतचे जेवढे स्टायलिंगचे डिटेल्स, बेसिक डिटेल्स पण मी तुम्हाला ज्या शेअर केलेल्या आहेत त्या बेसिक डिटेल्समध्ये नक्की लक्ष द्या. एक डिटेल्स नीट बघा. जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते नीट नोट डाऊन करा. नेक्स्ट टाईम शॉपिंगच्या वेळेला ह्या सगळ्या मुद्द्याचे किंवा हे कलर कॉम्बिनेशन नक्कीच ट्राय करा आणि स्वतःची स्टायलिंग टेस्ट इम्प्रूव्ह करा. आत्तापर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघत राहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. असे येत्या काही दिवसांमध्ये खूप सारे फॅशनच्या टिप्स पुरुषांसाठीच फक्त मी घेऊन येणार आहे. याचा अर्थ असं नाही की बायकांनी व्हिडिओ बघायचं नाही, बायकांनी पण हा व्हिडिओ लक्ष द्या, म्हणजे पुरुषांना पण शॉपिंग करायला खूप सारी हेल्प होईल. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊच नका. आधी ते बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की पुढचा व्हिडिओ मी केव्हा अपलोड केला आहे ते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.